नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एप्रिल हप्ता वाटप संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती। पोर्टलवरती लाभार्थ्यांसाठी तारीख देण्यात आलेली आहे, परंतु खरंच या तारखेला सर्व लाभार्थ्यांना पैसे येणार का, हा एक मोठा प्रश्न आहे। कारण आत्ता जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील या लाभार्थ्यांना एप्रिल हप्ता वाटप करण्यात येणार नाही। सगळ्यात मोठी अपडेट आहे, त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आणि चॅनलवर आपल्या पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर स्क्रीनवरती पाहू शकता, आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून ते 10 एप्रिल 2026 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही, अशा पद्धतीचा मेसेज सामाजिक न्याय विषय सहाय्य विभागांतर्गत पोर्टलवरती देण्यात आलेला आहे। जे ऑफिशियल साईट आहे त्या साईटवरती हा मेसेज देण्यात आलेला आहे। पण आता तुम्ही म्हणाल मग तारीख दिलेली आहे आणि तुम्ही म्हणत आहात हप्ता मिळणार नाही, तर होय बरोबर आहे, हप्ता मिळणार नाही। एप्रिल महिन्यापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी दिव्यांग बांधवांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आल्यामुळे ट्रान्सफर करण्यात आल्यामुळे आता ही जी तारीख असणार आहे ती दिव्यांग बांधवांसाठी नाही। दिव्यांग बांधवांना 9 ते 10 एप्रिल दरम्यान लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार नाही, त्यांच्यासाठी ही तारीख असणार नाही। त्यांना या दिलेल्या कालावधीमध्ये लाभ वितरण केला जाणार नाही। मग यांना कधी लाभ मिळणार आहे दिव्यांग बांधवांना, तर पहा, दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी एक वेगळी तारीख येईल किंवा थेट पैसे जमा केले जातील। परंतु शक्यता आहे की दिव्यांग सहाय्यक जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरतीच दिव्यांग बांधवांना एप्रिल हप्ता वाटपासंदर्भातली तारीख पाहण्यास मिळेल। पण सद्यस्थितीला ही तारीख आणखीन आलेली नाही। त्यातच आता टेम्पररी दिव्यांग आणि परमनंट दिव्यांग हाही वाद महत्त्वाचा आहे, हाही मुद्दा महत्त्वाचा आहे। शासनाला कृपया विनंती आहे, दिव्यांग कोणताही असो त्या दिव्यांगाला योजनेचा लाभ हा मिळालाच पाहिजे। टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र आहे म्हणून दिव्यांग व्यक्तीचा लाभ हा बंद करणं कितपत योग्य आहे या गोष्टीचा नक्कीच विचार करायला पाहिजे। कारण मुळात ती व्यक्ती दिव्यांग आहे आणि त्या व्यक्तीला अनुदानाची खरंच खूप गरज असते। तर या सर्व गोष्टीचा विचार करून शासनाकडून टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र काही जे नियम आहेत किंवा टेम्पररी दिव्यांग बांधवांसंदर्भात जो निर्णय घेण्यात आलेला आहे की त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही, तर हा निर्णय कृपया करून मागे घेण्याची गरज आहे। पाहू आता दिव्यांग बांधवांना नेमका कधी हप्ता जमा होतो, एप्रिलचा हप्ता त्यांच्यासाठी कोणती तारीख येते। पुढच्या ज्या काही सर्व अपडेट असतील त्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।